छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगत असताना मला कधीतरी तानाजी मालुसरेंचा प्रसंग आठवतो. काय होता तानाजी मालुसरेंचा प्रसंग? ओ दादा, पोराच्या लग्नाचा मंडप दाराशी पडलेला आहे आणि एक बाप राजाला पत्रिका देण्यासाठी जातो, राजाला निरोप देण्यासाठी जातो. राजाला म्हणतो, राजाच्या समोर उभा राहा. गडावरती महाराज आहे, राजाच्या समोर उभा राहतो. राजाला म्हणतात, काय हो तानाजी, कस काय आले गडावरती? तानाजी मालुसरे म्हणतात, राजा पोराचं लगीन काढलं बरं. राजा पोराचं लगीन काढलं. राजा तुम्हाला यावं लागतं. राजा जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत मी काही लगीन करत नसतो बरं का. राजा यावं लागतं, पोराच्या अंगावरती अक्षरा टाकाव्या लागतात. राजा महाराजांची नजर कोणाकडे आणि महाराज म्हणतात, अरे ताना पोराचं लगीन काढलं म्हणतोस वय? राजा पोराचं लगीन काढलं. राजा तुम्हाला यावं लागतं. राजा अरे ताना, आम्ही कोंडाला घ्यायचं म्हणतोय रे. राजा कोंडाला घ्यायचं का? संदेश त्याचा मागे पेरला, हाताच्या पत्रिका पेरल्या, घरादारावर पाणी सोडलं आणि पोराचं लग्न सोडून एक बाप लढायला चाललाय. अरे हातातल्या पत्रिका फेकून घरादारावर पाणी सोडून घोड्यावर बसला माझा तानाजी राजा आणि निघला. गेला असा गेला. पुन्हा परत चालला. इतिहास सोडला, गड आला, पण सिंह गेला. अरे आधी लगेच सोडणार मग माझ्या शुभात हे वाक्य माझ्या तानाजी मालुसरेंचं आहे दादांनो. अरे पोराचं लगीन सोडून बाप लढायला जातोय, कारण तो शिवकाळ होता. आणि शिवकाळ म्हणजे काय होता? तो शिवकाळ म्हणजे ती जगण्याची शर्यत नव्हती. लोक जगण्यासाठी लढत नव्हते, तर लोक मरण्यासाठी लढत होते. अरे कुठेतरी राजाने एखादी मोहीम काढायची आणि असा तानाजी उठायचा, तानाजी म्हणायचा, राजा हा डाव आपला बरं का, एकदा संधी द्या राजा.